प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर फिजिक्सचा पेपर देताना तुम्हाला 4 सेक्शन मध्ये द्यायचा असतो। ए सेक्शन, बी सेक्शन, सी सेक्शन आणि डी सेक्शन पैकी बी सेक्शन मध्ये प्रश्नांची तयारी आपण केलेली असते। आपल्याला माहिती असतं 2 मार्कासाठी कोणते कोणते प्रश्न पडणार आहेत। सी सेक्शन मध्ये 3 मार्काचे कोणते कोणते प्रश्न पडणार आहेत आणि डी सेक्शन मध्ये सुद्धा कोणते कोणते आपल्याला 4 मार्काचे 2 आणि 2+2 चे असे 3 असे 5 प्रश्न हे आपल्याला नोन असतात की बी, सी आणि डी सेक्शन मधले प्रश्न आपल्याला माहिती असतात की याच्यावर काय पडू शकतं। पण चॅलेंजिंग जो सेक्शन असतो तो असतो सेक्शन ए, कारण त्याच्यावर कन्सेप्च्युअल प्रश्न असतात। म्हणजे तुमच्या बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देता येतात। आणि म्हणूनच अभ्यास केलेल्या मुलांना, ज्यांनी वर्षभर अभ्यास केलाय अशी हुशार मुलं आहेत आणि ज्यांनी वर्षभर अभ्यास केलेला नाही, टंगळमंगळ केलेली आहे, अशा सगळ्यांनाच टेन्शन येतं सेक्शन ए चं। आणि म्हणून त्या सेक्शन मध्ये मार्क्स कसे पाडायचे, त्याची तयारी कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे। माझा फिजिक्स शिकवण्याचा अनुभव 30 वर्षाचा आहे आणि या 30 वर्षामध्ये मी बोर्ड पेपर तपासण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळं साधारणतः ह्या ए सेक्शनवर कशा स्वरूपात प्रश्न येऊ शकतात किंवा चॅप्टर वाईज याची तयारी कशी सांगायची, तर या व्हिडिओमध्ये मी शॉर्ट मध्ये सांगणार आहे आणि प्रत्येक चॅप्टरचा मी एक साधारण 10-10, 15-15 मिनिटाचा उत्तरासह शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे, जेणेकरून तुमचा एका दिवसात ते 16 व्हिडिओ बघून होतील आणि राहिलेल्या 3 दिवसात तुम्ही त्याचा नीट अभ्यास कराल। तर वेळ न घालवता आपण सुरू करूयात। आणि बघा, ज्यांनी काहीच अभ्यास केलेला नाही, वर्षभर टाइमपास केलेला आहे, इन्स्टावर रील पाहिलेले आहेत, वेब सिरीज पाहिलेल्या आहेत, तर अशांना आता खूप पश्चाताप येत असेल। तर अशांसाठी मी एकच गोष्ट सांगते, बाळांनो, आता पश्चाताप करून काही उपयोग नाही। पण जर तुम्ही आजपासून जरी ठरवलं की खूप सिन्सिअरली जीव तोडून मेहनत करायची, तरी तुम्ही यशस्वी होऊ शकता। तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी जे मार्क्स लागणार आहे, नुसता पास होऊन उपयोग नाही हे तुम्हाला माहितीये। क्वालिफाय होण्यासाठी जे काही तुमच्याकडे 50% मार्क्स असावे लागतात ते आतापासून तुम्ही ठरवलं तरी तुम्हाला ते पडू शकतात। आणि तुमची स्ट्रॅटेजी अशी असते, तुम्ही खूप सगळा अभ्यास करता आणि लिहिता काहीच येत नाही। माझं उलट म्हणणं आहे की खूप क्वांटिटेटिव्ह अभ्यास करू नका, क्वालिटेटिव्ह करा, 8च चॅप्टर करा, पण ते असे करा की आपल्याला त्याची उत्तरं परीक्षेत लिहिता आली पाहिजे। आणि म्हणून आता क्वालिटी स्टडीला अर्थ आहे। आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःवर विश्वास ठेवा। क्रिकेटची जी मॅच असते ना, ती कधी जिंकली जाते, पहिल्या 19 ओव्हरमध्ये ती कधीच जिंकली जात नाही। जर 20 षटकांची मॅच असेल तर 20व्या षटकात ती मॅच जिंकली जाते। तसं आता तुमची ही लास्ट ओव्हर राहिलेली आहे आणि ह्या लास्ट ओव्हर मध्ये आता तुम्हाला मॅच जिंकून दाखवायची आहे। प्रत्येक बॉलवर तुम्हाला आता सिक्सर मारायचा आहे आणि हा सिक्सर तुम्ही एकट्याने नाही मारायचा आहे, मी सुद्धा तुम्हाला माझ्या परीने होता होईल तेवढी मदत करणार आहे। तर चला आपण सज्ज होऊया फिजिक्सच्या पेपरच्या अभ्यासाच्या तयारीला। ओके, आता बघा, सगळ्यात आधी ह्या ए सेक्शन मध्ये काय करायचं, तर त्याच्यावर साधारणतः एखाद्या फॉर्म्युल्यावर प्रश्न असतो, म्हणून फॉर्म्युला शीट चांगलं करा। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, एखाद्या क्वांटिटीचं एसआय युनिट तिथं विचारलं जातं किंवा एखाद्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स तिथं विचारले जातात। समजलं का? म्हणून आता अभ्यासाला बसताना कॉन्सन्ट्रेशन कशावर करायचं, फॉर्म्युल्यावर करायचं, एसआय युनिटवर करायचं आणि डायमेन्शनवर करायचं। कधी कधी फॉर्म्युला डायरेक्ट विचारत नाही, त्याच्यामध्ये काहीतरी मॉडिफिकेशन करून देतात आणि म्हणून तो मॉडिफाय केलेला फॉर्म्युला सुद्धा आपल्या लक्षात आला पाहिजे। आणि म्हणून फॉर्म्युला डिरेक्टली न विचारला, मॉडिफाय करून विचारला तरी पण आपल्याला त्याचं व्यवस्थित करेक्ट ऑप्शन, एबीसीडी मधला करेक्ट ऑप्शन आपल्याला लिहिता आला पाहिजे। त्याच्यानंतर आता बघा, फॉर्म्युला झाला, एसआय युनिट झालं, डायमेन्शन झालं, त्याच्यानंतर तुमच्या पुस्तकात जे जे लॉ आहेत, आता त्याचं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन। मग आता फॉर एक्झाम्पल बर्नॉलिस थेरम किंवा बर्नॉलिस प्रिन्सिपल हे कशाचं कन्झर्वेशन सांगतं, तर ते कन्झर्वेशन सांगतं एनर्जीचं। कशाचं कन्झर्वेशन सांगतं? एनर्जीचं। त्याच्यानंतर याची उत्तर तुम्हाला डिटेल नंतर देते बाळांनो। आता फक्त लक्षात
लक्षात ठेवा, कन्झर्वेशन. त्याच्यानंतर येतो थर्मोडायनेमिक्स चॅप्टर. त्याच्यामध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स कशाचं कन्झर्वेशन देतं, ते पण एनर्जीचं कन्झर्वेशन देतं. त्याच्यानंतर सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स हे कशाचं कन्झर्वेशन देतं, हीटचं. त्याच्यानंतर किर्चॉफ्स फर्स्ट लॉ हे कशाचं कन्झर्वेशन देतं, चार्जचं किंवा करंटचं. त्याच्यानंतर किर्चॉफ सेकंड लॉ तर ते कशाचं कन्झर्वेशन देतं, ते एनर्जीचं. तर या पद्धतीने ह्या लॉच्या कन्झर्वेशनवर सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर आता बघा कळली मग चौथी गोष्ट की लॉचे कन्झर्वेशन त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आता पाचवी गोष्ट झालं का? तर आता पाचवी गोष्ट, आता आपण चॅप्टर वाईज जाऊ, फास्ट मध्ये चॅप्टर वाईज जाऊ. तर आता पहिला चॅप्टर घेऊ आपण, चॅप्टर फर्स्ट, रोटेशनल डायनॅमिक्स. रोटेशनल डायनॅमिक्स. आता याच्यात काय काय करायचं, याच्या उत्तराचा व्हिडिओ नंतर बनेल बाळांनो, पण आधी आता लक्ष द्या काय काय करायचं. तर तुम्ही मुवमेंट ऑफ सगळ्या बॉडीचे सगळ्या ऍक्सिस बद्दलचे मुवमेंट ऑफ इनर्शिया करा. एकतर तुम्हाला त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला विचारू शकतात किंवा त्याच्यावर एखादं एक मार्काला न्यूमरिकल विचारू शकतात. आता मी हे तुमचं जे 10-15 मिनिटाचा छोटा व्हिडिओ आहे ना त्याच्यात हे करून घेते मी तुमचे मुवमेंट ऑफ इनर्शिया. त्याच्यानंतर सगळे व्हेक्टर प्रॉडक्ट करा. व्हेक्टर प्रॉडक्ट मध्ये त्याचा सुद्धा याचा जसा चार्ट तुमच्या समरीमध्ये आहे धड्याच्या शेवटी, तसा व्हेक्टर प्रॉडक्टचा पण चार्ट आहे. आणि त्या व्हेक्टर प्रॉडक्ट मध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं, तर व्हेक्टर प्रॉडक्ट मध्ये त्याचा करेक्ट सिक्वेन्स विचारला जाऊ शकतो. आता फॉर एक्झाम्पल व्हेक्टर व्ही बरोबर ओमेगा क्रॉस आर हा करेक्ट सिक्वेन्स आहे. तर याच्यामध्ये मग याच्यात सगळे जे व्हेक्टर प्रॉडक्ट आहे तुमच्या पुस्तकात सगळे मिळून 10-12 व्हेक्टर प्रॉडक्ट आहे, ते असे आपण सगळे एकत्रित लिहून काढू जेव्हा स्वतंत्र व्हिडिओ घेऊ तेव्हा. आणि तुम्हाला त्याचा एकतर सिक्वेन्स विचारतील किंवा ही क्वांटिटी मॅक्सिमम कधी असेल असं विचारलं जातं. मग आता तुम्हाला माहितीये की व्हेक्टर व्ही बरोबर जर त्याचं मॅग्निट्यूड घ्यायचं तर प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू व्हेक्टर्स अँड साइन ऑफ द अँगल बिटवीन देम. मग ही क्वांटिटी मॅक्सिमम कधी असणार आहे, तर साइन अँगल मॅक्सिमम कधी असतो, तर तो 90 ला मॅक्सिमम असतो. आणि म्हणून ह्या दोन व्हेक्टर मधला अँगल जेव्हा 90 डिग्री असणार आहे तेव्हा ही क्वांटिटी मॅक्सिमम असणार आहे. आणि जर मिनिमम विचारलं तर याच्यामधला अँगल हा 0 असेल तर साइन 0 असतो आणि त्यावेळेस ती क्वांटिटी मिनिमम असणार आहे. समजतंय का? आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला मॅक्सिमम कधी असेल तर ह्या दोन क्वांटिटी एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तेव्हा ही क्वांटिटी मॅक्सिमम असेल. म्हणजे कोणताही व्हेक्टर प्रॉडक्ट आले लक्षात, म्हणजे एकतर त्याचा करेक्ट सिक्वेन्स विचारतील, नाहीतर ती मॅक्सिमम कधी आहे विचारतील, त्याचा अँगल देतील किंवा ते दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर आहे असं देतील. आलं लक्षात. आणि मिनिमम कधी आहे तर त्यांच्यातला अँगल 0 असेल तेव्हा ती मिनिमम असणार आहे. तर या पद्धतीने त्याच्यानंतर कळलं मग, म्हणून सगळे व्हेक्टर प्रॉडक्ट कलेक्टिव्हली एकत्र करायचे. आता हे डिटेलमध्ये नंतर जेव्हा आपण एक त्याचा छोटासा 10-15 मिनिटाचा व्हिडिओ करणार आहे त्याच्यात तुम्हाला हे डिटेलमध्ये सापडेल. आता त्याच्यानंतर मग येते व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये ह्या पद्धतीने तुम्हाला ही जी आहे ही लोएस्ट पोझिशन आहे. तर ही लोएस्ट पोझिशन इथे टेन्शन मॅक्सिमम असतं, इथे टेन्शन मिनिमम असतं. आणि तुम्हाला ह्या दोन्ही टेन्शन मधला फरक किंवा या मिडल पॉइंट, हे मिडलचं टेन्शन आहे याच्यामधला फरक विचारला जाऊ शकतो. तर इथं हे लोएस्ट पोझिशन, ही हायेस्ट पोझिशन, ही मिडल पोझिशन, आणि म्हणून TL मायनस TH असं जर विचारलं ना तर तो फरक 6 mg असतो. त्याच्यानंतर TL मायनस TM विचारलं ना तर हा 3 mg असतो. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट विचारली जाऊ शकते की याच्यामध्ये एनर्जीची व्हॅल्यू किती असते प्रत्येक पॉइंटला. तर आपल्याला माहिती आहे इथे एनर्जी ही कन्झर्व्ड होते आणि एनर्जीची व्हॅल्यू असते 5/2 mgr. कुठेही घ्या तर m काय, तर जो इथे फिरतो आहे ह्या वर्तुळाच्या परिघावर सर्कम्फरन्सवर जो ऑब्जेक्ट फिरतो आहे, m हे त्याचं मास आहे, g ही त्याची ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. आणि ज्या सर्कलवर
तो फिरतो आहे त्याची आर ही त्या सर्कलची काय आहे, रेडियस आहे. तर या पद्धतीने असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये. समजलं. त्याच्यानंतर प्रत्येक बॉडीचा, आता जे मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्ही शिकला, तर प्रत्येक बॉडीचा k²/r² हा तुम्हाला आला पाहिजे. तर त्या बॉडी कोणत्या कोणत्या आहेत, रिंग आहे, डिस्क आहेत, सॉलिड सिलेंडर आहे, हॉलो सिलेंडर आहे. तर त्या प्रत्येकाचा k²/r² ह्या चारही बॉडींचा रेशो काढून ठेवा आणि मग तुम्हाला त्याचा रेशो येतो की ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, त्याच्यानंतर त्याचा रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जी याच्याशी रेशो फॉर्म्युला असतो 1:k²/r² आणि (1+k²/r²). या फॉर्म्युल्याने तुम्हाला ह्या चारही ज्या बॉडी आता सांगितल्या त्या रेशोची व्हॅल्यू काढायला येऊ शकते. तुमच्या धड्याखाली जे एक्सरसाइज मध्ये एमसीक्यू आहे त्याच्यात रिंग साठीचा एमसीक्यू दिलेला आहे आणि बाकी बॉडीचं मी तुम्हाला डायरेक्ट नंतरच्या व्हिडिओ देईल. समजलं का? तर या पद्धतीने रोटेशनल डायनॅमिक्सच्या एमसीक्यूची तयारी करायची. अंडरस्टूड? आता पुढचा चॅप्टर आहे बघा, सेकंड चॅप्टर, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. याच्यामध्ये प्रेशरचं युनिट करा, डायमेन्शन करा आणि प्रेशरचं युनिट किंवा डायमेन्शन कशा बरोबर आहे असंही येऊ शकतं. ते स्ट्रेस बरोबर आहे आणि ही कशी क्वांटिटी आहे, प्रेशर ही स्केलर क्वांटिटी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सरफेस टेन्शन जे काही आहे त्याच्याबद्दलचं डिपेंडन्स येऊ शकतं की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि सरफेस टेन्शन याच्याशी काय रिलेशन आहे, मग काय होतं. त्याच्यानंतर डिपेंडन्स ऑफ ए सरफेस टेन्शन ऑन इम्प्युरिटी, ती इम्प्युरिटी सोल्युबल असेल तर काय होईल, इनसोल्युबल असेल तर काय होईल. त्याच्यानंतर सरफेस टेन्शनचा आणि टेम्परेचरचं डिपेंडन्स याच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला जे सरफेस टेन्शनचा जो फॉर्म्युला आहे की HR(ρg) / 2 cos of θ, तर ह्या फॉर्म्युल्यात तुम्हाला H इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू R याच्यावरचं गणित येऊ शकतं. म्हणून फॉर्म्युला तयार होतो H1R1 = H2R2. त्याच्यानंतर तुम्हाला P1 = P2 याच्यावर म्हणजे पास्कल्स लॉ म्हणजेच F1A1 = F2A2 या फॉर्म्युल्यावर पण एखादा मार्काचा प्रश्न किंवा एखादा एमसीक्यू येऊ शकतो. बघा एक्सरसाइज मध्ये याच्यावर न्यूमरिकल आहे आणि नीट लक्षात ठेवायचं की ज्या कॅपिलरीची रेडियस छोटी असते त्याच्यामध्ये हाईट ही जास्त असते आणि ज्या कॅपिलरीची रेडियस ही मोठी असते त्याच्यामध्ये हाईट ही, बघा ही H1 आणि R1, ज्याची H1 जास्त त्याची R1 ती बारीक असते आणि ज्याची H2 ही छोटी असते त्याची R2 ही काय असते, मोठी असते. तर या पद्धतीने म्हणजे जेव्हा जेव्हा इन्व्हर्स प्रपोर्शन येतं ना बाळांनो, तेव्हा त्या दोन्ही क्वांटिटीचा प्रॉडक्ट कॉन्स्टंट असतो, गुणाकार कॉन्स्टंट असतो. बघा इन्व्हर्स प्रपोर्शन आहे म्हणून इथं त्या दोन्हीचा गुणाकार कॉन्स्टंट आहे, हे सगळं लक्षात ठेवायचं. तर ह्या फॉर्म्युल्यावर गणित येऊ शकतं, ह्या फॉर्म्युल्यावर गणित येऊ शकतं ह्या चॅप्टरवर. त्याच्यानंतर तुम्हाला एक्सेस प्रेशर, मग एक्सेस प्रेशर जे आहे ना तर ते एक्सेस प्रेशर ड्रॉप साठी आहे, बबल साठी आहे. मग त्याच्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे PI - P0 = 2T/R, तर हे असतं ड्रॉप साठी आणि सोफ बबल साठी PI - P0 = 2T/R हे असतं सोफ बबल साठी. हे लक्षात ठेवा. याच्यावर पण एक तर डायरेक्ट फॉर्म्युला येऊ शकतो नाहीतर त्याच्यावर गणित येऊ शकतं. त्याच्यानंतर W = T × dA, तर याच्यावर जर सॉफ्ट सोल्युशन असेल तर त्याच्यासाठी फॉर्म्युला वापरायचा T × 2dA. तर या पद्धतीने या फॉर्म्युल्यावर तुम्हाला गणित येऊ शकतं. सरफेस टेन्शनच्या फॉर्म्युला, त्याचं SI युनिट, त्याचे डायमेन्शन याच्यावर सुद्धा तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. समजलं का? तर हे विचारलेलं आहे PYQ आणि म्हणून आपण त्या दृष्टीने तयारी करायची. आणि ते कशा बरोबर असतं तर सरफेस टेन्शन T = F/L फॉर्म्युला असतो. तर सरफेस टेन्शन
युनिट आणि डायमेन्शन हे कशा बरोबर आहे, तर आपल्याला माहिती आहे हे न्यूटन पर मीटर आहे आणि फोर्स कॉन्स्टंट के जो काही आहे तो पण F/x आहे, त्याचं पण युनिट न्यूटन पर मीटर आहे आणि त्याचे फोर्स कॉन्स्टंटचे आणि सरफेस टेन्शनचे डायमेन्शन सेम आहेत, हे लक्षात ठेवा. तर असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर येतो रेनॉल्ड नंबर. रेनॉल्ड नंबरचा फॉर्म्युला हा PYQ आहे. PYQ विचारलेला आहे की व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर रेनॉल्ड नंबर इन टर्म्स ऑफ ए क्रिटिकल व्हेलॉसिटी. तर रेनॉल्ड नंबर दॅट इज VC ρd बाय इटा. आता हा त्याचा फॉर्म्युला आहे. तर त्याचा हा झाला फॉर्म्युला. याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, पण तुम्हाला प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, तर एखाद्या वेळेस हा प्युअर नंबर आहे, याची युनिट आणि डायमेन्शन कदाचित विचारले जाऊ शकतात. तर याला नो युनिट नो डायमेन्शन बिकॉज इट इज अ प्युअर नंबर. त्याच्यानंतर तुम्हाला रेनॉल्ड नंबर देतील, तो रेनॉल्ड नंबर 1000 पेक्षा छोटा देतील किंवा 1000 देतील, तो 2000 देतील किंवा इन बिटवीन 1000 ते 2000 देतील. तर नेचरचा फ्लो कसा आहे असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सीईटीला तर नंबर देऊन त्याचा फ्लो विचारला जातो, रेग्युलरलाही तो विचारला जाऊ शकतो. तर आपण हे डिटेलमध्ये नंतर बघू. तर अशा पद्धतीने मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडवर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता तिसरा चॅप्टर आहे आपला केटीजी अँड रेडिएशन. चॅप्टर नंबर 3 केटीजी अँड रेडिएशन. केटीजी अँड रेडिएशन. आता केटीजी अँड रेडिएशन मध्ये तुम्हाला PV दॅट इज इक्वल टू NRT हे माहिती आहे, आयडियल गॅस इक्वेशन. आणि हे आपण असंही लिहू शकतो N डिव्हायडेड बाय NaRT. आणि मग वेगवेगळ्या गॅससाठी समजा नायट्रोजन आहे, 7 ग्रॅम नायट्रोजन आहे, त्याच्यासाठी हे इक्वेशन लिहा. मग आता तुम्हाला त्याचं मॉलिक्युलर वेट माहिती पाहिजे आणि म्हणून जर तुम्हाला नायट्रोजनचं मॉलिक्युलर वेट माहिती असेल तर PV बरोबर 1/4 RT या पद्धतीने असं आयडियल गॅस इक्वेशन तुम्हाला वेगवेगळ्या गॅससाठी विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक वेगवेगळ्या गॅसचं मोलर मास किंवा मॉलिक्युलर वेट हे नीट करून ठेवा, म्हणजे तुम्हाला आयडियल गॅस इक्वेशनवर जर असा प्रश्न आला तर तो लिहिता येईल. तुमच्या पुस्तकात हा दिलेला आहे नायट्रोजनसाठीचा. समजतंय? आता त्याच्यानंतर इथे काय काय विचारलं जाऊ शकतं, तर डिग्रीज ऑफ फ्रीडम विचारले जाऊ शकतात. वेगवेगळ्या मोनो ॲटॉमिक साठी, डाय ॲटॉमिक साठी, ट्राय ॲटॉमिक साठी त्याच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम किती, पॉली ॲटॉमिक साठी. मग आता बघा डिग्रीज ऑफ फ्रीडम पॉली ॲटॉमिक साठी असतं बघा 4+F डिवायडेड बाय 3+F. तर अशा डिग्रीज ऑफ फ्रीडम चांगल्या करून ठेवा, त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर केटीजी अँड रेडिएशन मध्येच तुम्हाला A+R+T किंवा TR बरोबर 1 याच्यावर गणित येऊ शकतं. लक्षात कोणता तरी 2 तुम्हाला देतील, कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन आणि त्या सगळ्याची बेरीज 1 असते. त्याच्यानंतर इमिसिव्ह पॉवर जी आहे R दॅट इज इक्वल टू Q डिवायडेड बाय AT, त्याची डेफिनेशन येऊ शकते, त्याचं SI युनिट येऊ शकतं, त्याचं डायमेन्शन येऊ शकतं. त्याच्यानंतर विन्स डिस्प्लेसमेंट लॉ तुम्हाला माहिती आहे, लॅम्बडा मॅक्स वेवलेंथ फॉर विच इमिसिव्ह पॉवर ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी इज मॅक्सिमम, इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इट्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर. आणि म्हणून हा जो विन्स डिस्प्लेसमेंट लॉ आहे, इथे जो कॉन्स्टंट असतो विन्स कॉन्स्टंट तो B असतो आणि तुम्हाला त्या B ची व्हॅल्यू किंवा त्याचं SI युनिट विचारलं जाऊ शकतं. तर ते असतं मीटर इंटू केल्व्हिन. त्याचं SI युनिट बघा वेवलेंथ मीटर मध्ये आणि हे टेम्परेचर केल्व्हिन मध्ये. आणि 2.898 इंटू 10⁻³ ही त्याची व्हॅल्यू आहे. तर डिटेलमध्ये जेव्हा घेऊ तेव्हा ते येईलच. तर त्या विन्स कॉन्स्टंट हा जो आहे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर याच्यावरचं जर गणित घ्यायचं झालं तर λ1 T1 दॅट इज इक्वल टू λ2 T2 या फॉर्म्युल्यावर याच्यावर गणित पण येऊ शकतं. त्याच्यानंतर स्टीफन्स बोल्ट्झमन्स लॉ त्याच्यावर बघा ती R दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू T⁴ आणि R दॅट इज इक्वल टू सिग्मा इंटू T⁴. मग या सिग्माचं SI युनिट त्याचे डायमेन्शन हे पण तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आणि याच्यावरचा जो प्रॉब्लेम असतो ना बाळांनो, R1 बाय R2 दॅट इज इक्वल टू
T1 raised to 4 डिव्हायडेड बाय T2 raised to 4 याच्यावर खूप वेळा प्रॉब्लेम आलेले आहेत आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे की फोर्थ पॉवर ज्या आहेत त्या 1 पासून 11 पर्यंतच्या फोर्थ पॉवर ह्या रेडी करून ठेवायच्या. हे गणित सोडवताना आपल्याला सोपं जातं. आणि जर इथं तुम्हाला जर सराउंडिंगला जर बॉडी दिली असेल तर हाच फॉर्म्युलावर असाही फॉर्म्युला वापरून गणित सोडवावं लागतं. T1 raised to 4 minus T0 raised to 4 इथं T2 raised to 4 minus T0 raised to 4 आणि ऑर्डिनरी हा परफेक्टली ब्लॅक बॉडी साठीचा फॉर्म्युला आहे. आणि ऑर्डिनरी बॉडी साठी लिहायचं झालं तर E इंटू सिग्मा इंटू T raised to 4 हा फॉर्म्युला असतो. कुणासाठी? हा असतो ऑर्डिनरी बॉडीसाठी. तर या पद्धतीने आता तुम्ही त्याच्यानंतर किर्चॉफ्स लॉचं स्टेटमेंट 1 मार्काला VSA मध्ये विचारू शकतात. स्टेट किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन, स्टेट स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन, स्टेट विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. तर या पद्धतीने तुम्हाला केटीजे अँड रेडिएशन या चॅप्टरची तयारी करता येऊ शकते. त्याच्यानंतर पुढचा चॅप्टर आहे थर्मोडायनॅमिक्स. चॅप्टर 4 आहे थर्मोडायनॅमिक्स. आता थर्मोडायनॅमिक्स मध्ये आतापर्यंत ना 1 मार्काला खूप सोप्या डेफिनेशन विचारले गेलेले आहे आणि म्हणून VSA मध्ये तुम्हाला झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स विचारू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला सिस्टीमची डेफिनेशन, तुम्हाला सराउंडिंगची डेफिनेशन, त्याच्यानंतर तुम्हाला इंटरनल एनर्जीची डेफिनेशन विचारू शकतात. त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला एखाद्या प्रोसेसची डेफिनेशन विचारली जाऊ शकते. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक सगळ्या प्रोसेसवर एक MCQ विचारला जाऊ शकतो की Q बरोबर W हे कुणासाठी असतं, कोणत्या 2 प्रोसेससाठी असतं. तर लक्षात ठेवायचं ते आयसोथर्मल आणि सायक्लिक प्रोसेससाठी असतं. आयसोथर्मल आणि सायक्लिक प्रोसेससाठी असतं. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला जातो जो खूप वेळा सीईटीला विचारलेला आहे. डेल्टा U दॅट इज इक्वल टू मायनस W कुणासाठी असतं? तर ते असतं कुणासाठी? तर ते असतं ऍडियाबॅटिक प्रोसेससाठी. ऍडियाबॅटिक प्रोसेससाठी. त्याच्यानंतर या सगळ्या याचा कॉम्बिनेशन करून एक तुम्हाला असा ग्राफ दिला जाऊ शकतो की अशी पीव्ही डायग्राम दिली जाऊ शकते. एक असा कर्व, एक असा कर्व, एक असा कर्व आणि एक असा कर्व. याला अनुक्रमे 1, 2, 3, 4 नावं दिली जाऊ शकतात आणि सिक्वेन्स ओळखा की कोणती प्रोसेस कोणती आहे. तर तुम्हाला म्हणून प्रोसेसचा अभ्यास तुमचा जर डिटेल असेल तर तुम्हाला याची उत्तरं देता येतील. त्याच्यानंतर तुम्हाला इफिशियन्सीचा कार्नोट इंजिनची जी इफिशियन्सी आहे त्याचा फॉर्म्युला असतो 1 मायनस TC बाय TH आणि म्हणून इथं विचारलं जाऊ शकतं तुम्हाला की ही इफिशियन्सी मॅक्सिमम कधी असेल. तर ह्या फॉर्म्युलाचा दुसरा फॉर्म आपल्याला असा लिहिता येईल TH मायनस TC डिव्हायडेड बाय TH. मग हा डिफरन्स जर जास्त यायचा असेल, डायरेक्ट प्रपोर्शन आहे या डिफरन्सचं, मग हा डिफरन्स जर जास्त येईल तेव्हा इफिशियन्सी तुमची मॅक्सिमम असणार आहे आणि म्हणून मॅक्सिमम इफिशियन्सीसाठी कंडिशन असते TH शुड बी लार्ज, TH should be large and TC should be small. TC should be small. आणि अजून एक प्रश्न येऊ शकतो TH minus TC should be large. Should be large. या पद्धतीने तुम्हाला थर्मोडायनॅमिक्सची शॉर्ट रिव्हिजन ही करता येऊ शकते. कशासाठी? सेक्शन A साठी. पुढचा चॅप्टर आहे बघा ऑसिलेशन. याच्यामध्ये तुम्हाला 1 मार्कासाठी येऊ शकतं स्टेट द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. मग हे लिनियर SHMचं डिफरन्शियल इक्वेशन आहे आणि याच्यामध्ये ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू K/M टाकायची आहे. समजतंय? त्याच्यानंतर स्टेट द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर SHM. मग हे डिफरन्शियल इक्वेशन आहे कशासाठीचं? तर अँग्युलर SHM साठीचं. तर या पद्धतीने हे तुम्हाला 1 मार्काला हे येऊ शकतं किंवा जर 2 मार्काला प्रश्न आला तर ऑप्टेन साठी येऊ शकतो. त्याच्यानंतर VSA मध्ये वेगवेगळ्या डेफिनेशन येऊ शकतात. कोणत्या कोणत्या? तर आयडियल सिंपल पेंड्युलम, आयडियल सिंपल पेंड्युलम, प्रॅक्टिकल सिंपल पेंड्युलम, प्रॅक्टिकल सिंपल पेंड्युलम, लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम, लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम.
आणि त्याच्यानंतर डेफिनेशन ऑफ सेकंड पेंड्युलम अशी पण व्याख्या येऊ शकते, सेकंड पेंड्युलम. त्याच्यानंतर सेकंड पेंड्युलमच्या लेंथवर प्रॉब्लेम येऊ शकतो, एलएस साठीचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यानंतर एनर्जी, की एनर्जी ही कशा कशावर, एनर्जी इन एसएचएम आपल्याला माहिती आहे, एनर्जी इन एसएचएम इज कॉन्झर्व आणि त्याचा फॉर्म्युला असतो E that is equal to half m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. आता एक लक्षात ठेवा, कुठेही ओमेगा टाकायला आला तर 2π/t किंवा ओमेगा बरोबर 2πn. आता कधी कधी ह्या n ला 2πf असंही वापरलं जातं. तर इथं लक्षात ठेवायचं, t हा पिरियडिक टाइम असतो, n ही फ्रिक्वेन्सी असते. मग ती तुम्ही कशीही वापरा, n नावाने वापरा, f नावाने वापरा. हे ओमेगाचे वेगवेगळे फॉर्म्युले लक्षात ठेवा. हे आपल्याला सगळ्या ठिकाणी लागणार आहे, जिथं वेव्ह येणार आहे तिथे लागणार आहे. त्याच्यानंतर हे ऑप्टिक्स मध्ये लागणारे वेव्हचं इक्वेशन लिहिताना, ऑसिलेशन मध्ये लागणारे, एसी सर्किट मध्ये लागणारे, खूप ठिकाणी आपल्याला हे फॉर्म्युले लागणार आहेत. मग आता बघा याचे वेगवेगळे फॉर्म कसे लिहिता येतील. तर ओमेगाची किंमत आपण 2πn टाकली, त्याचा स्क्वेअर a स्क्वेअर, तर हे 4 झाले, पण हे 2 कॅन्सल झाले आणि म्हणून याचा दुसरा फॉर्म आला 2m. बघा हे m, त्याच्यानंतर हे पाय स्क्वेअर n स्क्वेअर a स्क्वेअर आणि ह्या n बरोबर फ्रिक्वेन्सी बरोबर रेसिप्रोकल ऑफ पिरियडिक टाइम आणि म्हणून n स्क्वेअर बरोबर 1/t स्क्वेअर जर टाकलं आपण तर 2m पाय स्क्वेअर a स्क्वेअर आणि 1/t स्क्वेअर म्हणजे डिवायडेड बाय t स्क्वेअर असा एक आपल्याला एनर्जीचे हे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. आणि त्याच्याहून तुम्हाला असे विचारलं जाऊ शकतं की एनर्जी इन एसएचएम दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कशा कशाच्या, फ्रिक्वेन्सीच्या वर्गाच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये बदलते, अँप्लिट्यूडच्या वर्गाच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये बदलते, मासच्या मात्र डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये बदलते किंवा पिरियडच्या वर्गाच्या इन्व्हर्स प्रपोर्शन मध्ये एनर्जी बदलते. असा याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आणि आणखी महत्वाचा प्रश्न फेज डिफरन्स, की आपल्याला माहितीये ऑसिलेशन मध्ये 3 शब्द येतात, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍसिलरेशन. मग याच्यामधला फेज डिफरन्स तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर सरळ अशा जिन्याच्या 2 पायऱ्या घ्यायच्या, आलं लक्षात. इथं लिहायचं x, इथं लिहायचं v, इथं लिहायचं a. आता बघा ह्या दोन्हीत फेज डिफरन्स विचारला तर तो येईल पाय रॅडियन और π/2 रॅडियन और 90 डिग्री. दिसतंय आपल्याला π/2 रॅडियन और 90 डिग्री तसाही दिला तर. आता ह्या दोन्हीत बघा, ह्या दोन्हीत विचारला तर तिथं सुद्धा परत तसंच π/2 रॅडियन और 90 डिग्री दिसतो आहे. आणि ह्या दोन्हीत विचारला, याच्यात आणि याच्यात विचारला तर तो पाय रॅडियन और 180 डिग्री. असा फेज डिफरन्स वर जर प्रश्न आला तर काहीच घाबरून जायचं नाही. 3 शब्द क्रमाने लिहा. ह्या दोन्हीमध्ये π/2 रॅडियन और 90 डिग्री, ह्या दोन्हीमध्ये π/2 रॅडियन और 90 डिग्री आणि ह्या दोन्हीत जर विचारला डिस्प्लेसमेंट आणि ऍसिलरेशन मध्ये विचारला तर पाय रॅडियन और 180 डिग्री. असा फेज डिफरन्सचा पण प्रश्न तिथं विचारला जाऊ शकतो. अशा पद्धतीने शॉर्ट मध्ये ऑसिलेशन चॅप्टर आपला कव्हर झालेला आहे. आता चॅप्टर नंबर 6 सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. आता याच्यामध्ये जिथे जिथे वेव्ह येणार आहे, ऑसिलेशन मध्ये वेव्ह येणार आहे, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये वेव्ह येणार आहे, त्याच्यानंतर वेव्ह ऑप्टिक्स मध्ये वेव्ह येणार आहे. तर एक प्रश्न तुम्हाला काय विचारला जातो की जेव्हा एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जेव्हा वेव्ह जाते तर त्याची कोणती क्वांटिटी चेंज होत नाही किंवा इट रिमेन्स अनचेंज्ड. तर नेहमी लक्षात ठेवायचं, व्हेन a wave travels from one medium to another medium, its frequency remains unchanged. मग तो कुठे येऊ द्या प्रश्न, त्याची फ्रिक्वेन्सी बदलत नाही, व्हेलॉसिटी बदलते. तर व्हेलॉसिटी का बदलते, तर त्याची वेव्हलेंथ बदलते म्हणून v बरोबर n लांबडा. मग इथे बघा v बरोबर n लांबडा, पण व्हेलॉसिटी v1 आहे तर हे लॅम्बडा 1 आहे आणि v2 बरोबर इथे लॅम्बडा 2 आहे. म्हणजे व्हेलॉसिटी बदलते, कशामुळे बदलते, वेव्हलेंथ बदलल्यामुळे बदलते, पण काय बदलत नाही तर फ्रिक्वेन्सी बदलत नाही. हा एमसीक्यू कायम लक्षात ठेवायचा. मग तो कोणत्याही सेक्शन मध्ये विचारू द्या, वेव्ह मध्ये विचारू द्या नाहीतर लाईटच्या सेक्शन मध्ये विचारू द्या. आणि ट्रान्सव्हर्स वेव्हची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे तर ती पोलराइज्ड होते. ते पण तुम्हाला वेव्ह ऑप्टिक्स मध्ये पण विचारतील किंवा सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये पण विचारतील. त्याच्यानंतर तुम्हाला रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह असं आहे बघा. तर मग आता लक्षात घेऊयात आपण, तर रिफ्लेक्शन ऑफ ए ट्रान्सव्हर्स वेव्ह
आणि रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह. मग आता तिथं एक येतं रेअरर मीडियम आणि दुसरं येतं डेन्सर मीडियम. असंच तुम्हाला रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह, रिफ्लेक्शन ऑफ ही पहिली केस आणि ही दुसरी केस, रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. आता इथे साऊंड वेव्ह असं येऊ शकतं आणि इथे लाईट वेव्ह असं येऊ शकतं. लाईट वेव्ह. मग इथं पण दोन केसेस, रेअरर मीडियम आणि डेन्सर मीडियम. आता याच्यावर एमसीक्यू येऊ शकतो की कुठे फेज चेंज होतो, तर डेन्सर मीडियमला पाय रेडियनचा फेज चेंज होतो दोन्ही ठिकाणी. इथे मात्र फेज चेंज 0 असतो, इथं फेज चेंज. रेअरर मीडियमला फेज चेंज होत नाही, डेन्सर मीडियमला फेज चेंज होतो. का तर इथं तुमची दोन्ही व्हेलॉसिटी, वेव्ह व्हेलॉसिटी आणि पार्टिकल व्हेलॉसिटी दोन्ही रिव्हर्स होतात आणि म्हणून तिथं फेज चेंज होतो. हे कायम लक्षात ठेवायचं. आणि इथे तुम्हाला याच्यामध्ये कंप्रेशन आणि रॅरिफ्रॅक्शन असतात, तर त्याच्यात काय चेंज होतात हे विचारलं जातं. जेव्हा आपण हे डिटेल घेऊ त्याच्यात आपण ही केस डिटेल घेऊ. सध्या एवढंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर स्टेशनरी वेव्हचा फक्त फेज चेंज कुठं होतो, तर डेन्सर मीडियमला होतो आणि कितीचा होतो, पाय रेडियनचा होतो. आणि रेअरर मीडियमला फेज चेंज विचारला तर फेज चेंज 0 असतो, असं लक्षात ठेवा. मग आपण नंतर बघू की कंप्रेशन, रॅरिफ्रॅक्शन आणि क्रेस्ट आणि ट्रफचं काय होतं ते. आता बघा, याच्यावर पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की व्हाय स्टेशनरी वेव्ह इज कॉल्ड ॲज स्टँडिंग वेव्ह. तर का, तर ती स्टँडिंग वेव्ह आहे तर ही रिमेन लोकलाइज, ती पुढेही जात नाही मागेही येत नाही, या पद्धतीने स्टेशनरी वेव्ह तयार होते. आणि म्हणून इट रिमेन लोकलाइज, इट डज नॉट ट्रान्सफर एनर्जी इन द मीडियम, रिझल्टंट व्हेलॉसिटी इज 0. आणि म्हणून जाताना ही वेव्ह ह्या डायरेक्शनने जाते, त्यावेळेस तिची व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह आणि रिव्हर्स येतानाही म्हणजे प्लस मायनस रिझल्टंट व्हेलॉसिटी काय झाली, तिची 0 झाली. आणि मग जर व्हेलॉसिटी 0 आहे तर म्हणून ती stationary wave is also called as standing wave. It does not transfer energy in the medium and it remain localized and therefore stationary wave is called as standing wave. असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर स्टेशनरी वेव्हच्या कॅरेक्टरिस्टिक्सवर तुम्हाला माहिती आहे, इथे आहे नोड आणि इथे आहे अँटी नोड. तर तुम्हाला दोन नोड मधलं अंतर विचारलं जाऊ शकतं किती ते, दोन अँटी नोड मधलं अंतर ऍडजसंट किती विचारलं जाऊ शकतं, ते λ/2 असतं. सेम आलं ना की λ/2. आणि यातलं नोड आणि अँटी नोड मधलं जर विचारलं तर ते त्याच्या निम्म म्हणजे λ/2 डिवायडेड बाय 2 इट बिकम्स λ/4. हे नीट लक्षात ठेवा या पद्धतीने. त्याच्यानंतर तुम्हाला एंड करेक्शनची डेफिनेशन विचारली जाऊ शकते 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर तुम्हाला एंड करेक्शनचा जो फॉर्म्युला असतो, पाईप क्लोज्ड ऍट वन एंड आणि पाईप ओपन ऍट बोथ एंड, तो विचारला जाऊ शकतो. तर आता बघा, एंड करेक्शनचा फॉर्म्युला ह्या पद्धतीने, जर तुमचा पाईप दोन्ही बाजूला असा ओपन असेल तर तिथे हा अँटी नोड काहीसा अंतर वर तयार होतो असं, आणि त्याला आपण एंड करेक्शन म्हणतो. पण दोन्ही बाजूला जर पाईप ओपन असेल तर तो 2 वेळा एंड करेक्शन ऍड करावं लागतं. आणि म्हणून याच्यासाठीचा एंड करेक्शनचा फॉर्म्युला असतो, जर तुम्ही इथं N1 L1 घेतलं मायनस N2 L2 घेतलं तर खाली 2 याच्या अपोजिट घ्यायचं, N2 मायनस N1 घ्यायचं. आणि हाच फॉर्म्युला असाही लिहिता येऊ शकतो आपल्याला की इथं जर आपण N2 L2 घेतलं मायनस N1 L1 घेतलं तर खाली 2 घ्यायचं आणि इथे मात्र घेताना घ्यायचं N1 मायनस N2. हा सीईटी 2015ला या फॉर्म्युल्यावर प्रश्न आलेला आहे. तुम्हाला याचे एकतर प्रूफ विचारलं जाऊ शकतं किंवा डायरेक्ट फॉर्म्युला. आता हा झाला बोथ एंड साठी, आणि जर वन एंड असेल फक्त तुमचा पाईप एकाच बाजूला ओपन असेल तर फक्त इथलं 2 काढून टाकायचं. समजलं का? तर ह्या पद्धतीने एंड करेक्शनचा फॉर्म्युला एकतर तुम्हाला प्रूव्ह करायला येऊ शकतो किंवा स्टेट करायला एमसीक्यू ला येऊ शकतो.
किंवा डायरेक्ट 1 मार्काला नुसता डायरेक्टली स्ट्रेट करा असा पण तो येऊ शकतो. समजलं का मग या पद्धतीने. त्याच्यानंतर आता बघा याच्यावर अजून एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. या स्टेशनरी वेव्हवर तुम्हाला असे लूप्स दिले जातात की इथे इतके इतके लूप्स आहेत, तर किती नोड आणि किती अँटी नोड तयार होतील असंही विचारलं जाऊ शकतं. किंवा तुम्हाला माहितीये की जर तुमचा पाईप असा दोन्ही बाजूला ओपन असेल तर त्या 3 केसमध्ये त्याची जी फ्रिक्वेन्सी असते, तर याच्यामध्ये तुम्हाला माहितीये की ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट व्हेन पाईप इज ओपन ऍट बोथ एंड. ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट आणि 1 एंडला कसं लक्षात ठेवायचं, 1 हा आकडा ऑड आहे आणि म्हणून इथं म्हणायचं ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. समजतंय का. आणि याच्यातली ही जी फंडामेंटल पहिल्या केस मधली, आता ही पहिली केस अशी असते बघा, तर याच्यातली आणि याच्यातली पहिली केस अशी असते, याच्यातल्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो बोथ एंडला, तर n दॅट इज इक्वल टू v डिवायडेड बाय 2l आणि याच्यामध्ये असतं बघा n दॅट इज इक्वल टू v डिवायडेड बाय 4l. आता इथं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे आणि म्हणून इथे एक शॉर्टकट वापरायचा. बोथ एंड असेल तर इथं 2 घ्यायचं आणि 1 एंड असेल तर 4 घ्यायचं. समजलं का. हे सगळ्या ट्रिक्स आहेत की इथं हा 1 हा आकडा ऑड आहे आणि म्हणून ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट आणि मग इथं ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट, म्हणजे इथं फ्रिक्वेन्सी येणार आहे n, 2n, 3n, 4n आणि इथं मात्र n, 3n, 5n अशी फ्रिक्वेन्सी येणार आहे. तर या पद्धतीने हे लक्षात ठेवायचं. पुढचा चॅप्टर आहे बघा वेव्ह ऑप्टिक्स आणि या वेव्ह ऑप्टिक्स चॅप्टर मध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं, तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स याच्या कंडिशन्स विचारल्या जाऊ शकतात की फेज डिफरन्स कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये आणि डिस्ट्रक्टिव्ह मध्ये कसा कसा असतो ते विचारलं जाऊ शकतं. कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह याच्यामध्ये आता तुम्हाला माहितीये की इथं पाथ डिफरन्स दिला आणि रिझल्टंट तुमचा हा बँड हा डार्क बँड आहे का ब्राईट बँड आहे असं विचारलं जाऊ शकतं. बँडविड्थची डेफिनेशन विचारली जाऊ शकते. त्याच्यानंतर वेव्ह फ्रंटची डेफिनेशन विचारली जाऊ शकते. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन विचारलं जाऊ शकतं. तर या पद्धतीने तुम्हाला कन्स्ट्रक्टिव्ह डिस्ट्रक्टिव्ह वर विचारलं जाईल. बँडविड्थचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, लॅम्बडा दॅट इज इक्वल टू लॅम्बडा इंटू डी डिवायडेड बाय स्मॉल डी. त्याच्यानंतर इथे हा डी म्हणजे काय, तर डिस्टन्स बिटवीन सोर्स आणि स्क्रीन. इथं तुमचे असे 2 सोर्स असतात S1 आणि S2 आणि इथं स्क्रीन असतो हा, तर यातलं जे अंतर असतं ते कॅपिटल डी असतं जे सेंटीमीटर मध्ये किंवा मीटर मध्ये दिलेलं असतं आणि 2 सोर्सेस मधलं अंतर हे स्मॉल डी असतं जे मिलीमीटर मध्ये दिलेलं असतं. हे लक्षात ठेवायचं आणि हाच फॉर्म्युला तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी अरेंज करता येतो. काही काढायला लावलं तर ही म्हणजे बँडविड्थ असते. डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह ब्राईट बँड ऑर डार्क बँड इट्स कॉल्ड एज ए बँडविड्थ. त्याच्यानंतर याच्या इंटेन्सिटीवर प्रश्न येतो. तुमच्या एक्सरसाइज मध्ये आय मॅक्स डिवायडेड बाय आय मिनिमम बरोबर 25:1 दिलेलं आहे आणि तुम्हाला I1 बाय I2 काढायला लावलेलं आहे किंवा हेच A1 बाय A2 पण काढायला येऊ शकतं. तर ह्या टाईपचा न्यूमरिकल हे चांगलं करून ठेवा, तर ते पण तुम्हाला पडू शकतं 1 मार्कासाठी किंवा MCQ पण त्याच्यावर पडू शकतो. त्याच्यानंतर रिझॉल्विंग पॉवरचे मायक्रोस्कोप साठीचा टेलिस्कोप साठीचा फॉर्म्युला हा चांगला करा आणि या पद्धतीने वेव्ह ऑप्टिक्स चॅप्टर चांगला करा. 2 मार्कासाठी कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न पडू शकतात. तर ह्या पद्धतीने वेव्ह ऑप्टिक्स चॅप्टरची प्रिपरेशन ही ए सेक्शन साठी करा. ओके. त्याच्यानंतर पुढचा चॅप्टर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. चॅप्टर नंबर 8 इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आता इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये पोलर आणि नॉन पोलर याचे एक्झाम्पल्स चांगले करा, डिफरन्स चांगला करा, त्याची डेफिनेशन विचारली जाऊ शकते. व्हॉट डू यू मीन बाय पोलर डायइलेक्ट्रिक, व्हॉट डू यू मीन बाय नॉन पोलर डायइलेक्ट्रिक असं विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये पोटेन्शियल एनर्जी कधी मिनिमम असेल, कधी इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला माहिती आपल्याला, UE म्हणा त्याला, तर
पी डॉट ई हा पोटेन्शियल एनर्जीचा इलेक्ट्रिक फील्ड मधला फॉर्म्युला आहे आणि त्याच्यावरून युई बरोबर मायनस पीई कॉस ऑफ थिटा असा फॉर्म्युला येतो. मग ही कधी मिनिमम, ही कधी मॅक्सिमम, ही कधी झिरो, ती केस चांगली करा. तसंच हीच केस मी लगेच सांगून टाकते बघा. 10व्या चॅप्टर मध्ये मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट त्याच्यामध्ये युबी आहे, तिथे फक्त फरक आहे मायनस म्यू डॉट बी आहे आणि त्याचा पण फॉर्म्युला युबीचा मायनस म्यू बी दॅट इज कॉस थिटा. म्हणजे जे इथं करणार आहे तेच इथं पण करायचं की ही पोटेन्शियल एनर्जी कधी मिनिमम असेल, कधी मॅक्सिमम असेल आणि कधी झिरो असेल. आलं का लक्षात? आता ही मिनिमम कधी असते तर हे दोन्ही वेक्टर एकमेकाला पॅरलल असतील तर ती मिनिमम असते, ते अँटी पॅरलल असतील तर ती मॅक्सिमम असते आणि परपेंडिक्युलर असतील तर ती झिरो असते. हे लक्षात ठेवायचं. या तिन्ही केसेस नीट लक्षात ठेवा, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर या पद्धतीने तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक्सची प्रिपरेशन करता येईल. त्याच्यानंतर तुमची जी गॉस लॉचे जे ऍप्लिकेशन्स आहेत त्याचे फॉर्म्युले चांगले करा. याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये डिरेक्टली येईल किंवा ई आणि आर मधलं रिलेशन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉ जे काही आहेत त्याचे फॉर्म्युले चांगले करा आणि या पद्धतीने इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर करा. त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 9. चॅप्टर नंबर 9 आहे आपला करंट इलेक्ट्रिसिटी. चॅप्टर नंबर 8 मध्ये अजून एक गोष्ट सांगायची राहिली बघा. कपॅसिटर्स इन सेरीज आणि कपॅसिटर्स इन पॅरलल त्याच्या केसेस चांगल्या करा. आता तुम्हाला माहितीये कपॅसिटर्स इन सेरीज जर असेल तर 1/CS दॅट इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 दोन असतील तर, आणि 3 असतील तर 1/C3. आणि जर दोन पॅरलल असेल असे एका खाली एक जोडलेले असतील तर या पद्धतीने हे जर पॅरलल जोडलेले असतील तर याची इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी हा C1 असेल, हा C2 असेल. तर सीपी बरोबर आता काय करायचं बघा. तर इथे तुम्हाला घ्यावं लागेल C1 प्लस C2. समजलं का? तर याच्याहून तिन्ही केसेस सांगून टाकते मी तुम्हाला की तुम्हाला रेझिस्टर लागणार आहे, इंडक्टर पण लागणार आहे. तर EMI चॅप्टर मध्ये तुम्हाला इंडक्टर लागणार आहे. तर आता बघा कपॅसिटर सर्किटमध्ये कपॅसिटर जर कमी करायचा असेल तर त्याला सेरीज मध्ये जोडावं लागतं आणि जर वाढवायचं असेल तर त्याला पॅरलल मध्ये जोडावं लागतं. एक्झॅक्टली अपोजिट रेझिस्टरचं आणि इंडक्टरचं असतं. रेझिस्टर जर सेरीज मध्ये जोडला तर तो वाढतो आणि म्हणून हा RS जर असेल तर त्याची डिरेक्टली बेरीज होते R1 प्लस R2 प्लस R3. आणि जर पॅरलल जोडला तर RP बरोबर 1/RP दॅट इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 असं करायचं. आणि तसंच इंडक्टरचं पण असतं. रेझिस्टरचं आणि इंडक्टरचं सेम असतं, कपॅसिटरचं विरुद्ध असतं. आता 3 इंडक्टर घेतले आपण ह्या पद्धतीने, 3 इंडक्टर घेतले जोडलेले. तुम्हाला धड्याखाली MCQ पण आहे बघा याचा. तर हे जर L1 असेल, L2 असेल आणि L3 असेल तर LS सेरीज मध्ये असेल तर डिरेक्टली त्याची बेरीज करा. L1 प्लस L2 प्लस L3. आणि पॅरलल असेल तर 1/LP दॅट इज इक्वल टू 1/L1 प्लस 1/L2 प्लस 1/L3. हे तिन्ही केस MCQ सोडवताना नीट लक्षात ठेवा, ते तुम्हाला सीईटीला पण लागणार आहे. आणि जर समजा इथे फक्त 2च दिले असते, असे 2च कपॅसिटर दिले असते तर त्याचा सरळ फॉर्म्युला लक्षात ठेवायचा की CS दॅट इज इक्वल टू जे 2 दिले ना वर त्याचा गुणाकार C1 आणि C2 डिरेक्टली घ्यायचा आणि खाली त्याची बेरीज. आणि इकडं मात्र काय येईल बघा, इथं 2च जर दिले तर इथं RP बरोबर येणार आहे तुमचं दोन्हीचा गुणाकार R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. इकडं पण 2च दिले इंडक्टर तर पॅरलल मध्ये त्याचं येणार आहे दोन्हीचा गुणाकार L1 डॉट L2 डिवायडेड बाय L1 प्लस L2. समजलं का? तर या पद्धतीने रेझिस्टर जर पॅरलल जोडले 2 तर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स असा येतो. 2 इंडक्टर पॅरलल जोडले तर इक्विव्हॅलंट इंडक्टर असा येतो. आणि कपॅसिटर सिरीज मध्ये जोडले तर इक्विव्हॅलंट असा येतो. ह्या केसेस नीट लक्षात ठेवा, याच्यावर न्यूमरिकल सोडवायला येतात. आणि हे झालं सगळं. दिस इज ऑल अबाउट इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधलं कपॅसिटर आणि EMI मधलं तुमचं इंडक्टर. आता 9वा चॅप्टर.
इलेक्ट्रिसिटी. चॅप्टर नंबर 9 करंट इलेक्ट्रिसिटी. आता याच्यामध्ये अॅमीटर व्होल्टमीटर, अॅमीटर व्होल्टमीटर हे नीट करा. आता अॅमीटरचा मॅक्सिमम रेझिस्टन्स कधी असतो, व्होल्टमीटरचा कधी असतो, त्याच्यानंतर अॅमीटर बनवण्यासाठी मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरच्या पॅरलल मध्ये रेझिस्टर जोडावा लागतो, त्याला शंट असं म्हटलं जातं आणि शंटची व्हॅल्यू कमी असावी लागते. त्याच्यानंतर मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरचा व्होल्टमीटर बनवण्यासाठी ह्या कॉइलचा जी त्याची रेझिस्टन्स असतो त्याच्या सिरीज मध्ये रेझिस्टन्स जोडावा लागतो आणि तो खूप मॅक्सिमम जोडावा लागतो. शंट हा पॅरलल जोडतात आणि हा रेझिस्टन्स सिरीज मध्ये जोडतात. त्याच्यानंतर हा मिनिमम जोडावा लागतो आणि हा मॅक्सिमम जोडावा लागतो. असं सगळं मी जो डिफरन्सचा तिसरा भाग केलेला आहे त्याच्यामध्ये अॅमीटर व्होल्टमीटर तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे, तर ते नीट करा. त्याच्यानंतर पोटेन्शिओमीटर व्होल्टमीटर याच्यामधला फरक व्यवस्थित करा, त्याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स करा. त्या डिफरन्स वरूनच आपल्याला मेरिट्स डिमेरिट्स सांगता येतील. तर करंट इलेक्ट्रिसिटी मधले सगळे फॉर्म्युले नीट करा. तर या पद्धतीने करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर प्रिपेअर करा. त्याच्यानंतर 10 नंबरचा चॅप्टर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. त्याच्यामध्ये तुम्हाला 10व्या चॅप्टर मध्ये अँपियर्स लॉ करा. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ज्या बीच्या व्हॅल्यू आहेत, मॅग्नेटिक इंडक्शन ऍट दी सेंटर ऑफ दी कॉइल, त्याच्यानंतर इन्फिनाइटली स्ट्रेट कंडक्टर, सगळ्या बीच्या व्हॅल्यू चांगल्या करा. पण त्यातल्या त्यात मॅग्नेटिक इंडक्शन ऍट दी सेंटर ऑफ सर्क्युलर कॉइल याच्यावरचं न्यूमरिकल चांगले करा, बीचे सगळे फॉर्म्युले चांगले करा, अँपियर्स लॉचे जे ऍप्लिकेशन्स आहेत ते पण चांगले करा. तर या पद्धतीने तुम्हाला 10वा चॅप्टर करता येईल. आता 11वा चॅप्टर मॅग्नेटिक मटेरियल. आता याच्यामध्ये आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं 11व्या चॅप्टर मध्ये मॅग्नेटिक मटेरियल, तर ह्या 11व्या चॅप्टर मध्ये आतापर्यंत प्रत्येक वेळी मॅग्नेटायझेशनवरच प्रश्न आलेला आहे आणि म्हणून मग प्रत्येक वेळी तो येईलच असं नाही. तर आतापर्यंत तर 3 वेळा आलेला आहे, तर तरी पण मॅग्नेटायझेशन चांगलं करून ठेवा. वेगवेगळ्या ज्या डेफिनेशन आहेत त्या चांगल्या करा. त्याच्यानंतर मी डिफरन्स मध्ये तुम्हाला डायमॅग्नेटिझम, पॅरामॅग्नेटिझम आणि फेरोमॅग्नेटिझम मटेरियल त्याच्यातला फरक सांगितला. तर त्या तिन्हीची ससेप्टेबिलिटी, त्याच्यानंतर त्याची रिलेटिव्ह परमिएबिलिटी, त्याच्यानंतर गायरोमॅग्नेटिक रेशो ऑफ इलेक्ट्रॉन, त्याची व्हॅल्यू, बोर मॅग्नेटॉन कशाला म्हणायचं, काय म्हणायचं, हे सगळं हे तुम्ही एमसीक्यू साठी करू शकता किंवा छोटासा एखादा प्रॉब्लेम तुम्हाला 1 मार्काला त्याच्यावर येऊ शकतो किंवा एखादी डेफिनेशन येऊ शकते. आणि या पद्धतीने मॅग्नेटिक मटेरियल चॅप्टर एमसीक्यू साठी तुम्ही प्रिपेअर करू शकता. त्याच्यानंतर तुमचा 12 नंबरचा चॅप्टर आहे EMI, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता याच्यामध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे, NS/NP टर्न्स रेशो. तर आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज आणि इनपुट करंट डिवायडेड बाय आउटपुट करंट. तर ह्याला टर्न्स रेशो किंवा ट्रान्सफॉर्मर रेशो असंही म्हटलं जातं. आणि म्हणून स्टेप ऑफ ट्रान्सफॉर्मर मध्ये प्रायमरी कशी असते, प्रायमरी वायर कशी असते, किंवा स्टेप डाऊन मध्ये सेकंडरी वायर कशी असते. तर स्टेप अप मध्ये प्रायमरी थिक असते, स्टेप डाऊन मध्ये सेकंडरी थिक असते. त्याच्यानंतर हा ट्रान्सफॉर्मर रेशो प्रायमरी साठी म्हणजे स्टेप अप साठी काय असतो, हा ग्रेटर दॅन 1 असतो. तर हा ट्रान्सफॉर्मर रेशो स्टेप डाऊन साठी काय असतो, लेस दॅन 1 असतो. त्याच्यानंतर तुमच्या पुस्तकात कोइफिशियंट ऑफ कपलिंग वर 2 फॉर्म्युले आहेत बघा. तर कोइफिशियंट ऑफ कपलिंग दॅट इज इक्वल टू m डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ L1 बाय L2. याच्यावर 2 सॉल्व्ड न्यूमरिकल्स आहेत, ते चांगले करा. त्याच्यानंतर कोइफिशियंट ऑफ कपलिंग वर आता इंडक्टन्सचं मग अशीच सांगितलं की सिरीज पॅरलल, त्याच्यावर पण प्रॉब्लेम येऊ शकतो. या पद्धतीने हे सगळं EMI वर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. त्याच्यानंतर सेल्फ इंडक्शन आणि तुमचं म्युच्युअल इंडक्शन, तर त्याच्यावर L आणि M चं युनिट येऊ शकतं. वेगवेगळे 3 युनिट आहेत तुमच्या पुस्तकात. तर ह्या यांचं सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स
तर त्याचं युनिट चांगलं करा, SI युनिट दोन्हीचेही चांगले करा, ते सेमच आहेत आणि त्याच्यामुळं तुम्हाला ते EMI मध्ये हे पण चांगलं प्रिपेअर करा. तर या पद्धतीने तुम्हाला EMI हा A सेक्शन साठी असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर 13वा चॅप्टर आहे आपला AC सर्किट. चॅप्टर नंबर 13 AC सर्किट. आता AC सर्किट मध्ये तुम्हाला सिरीज रेझोनन्स सर्किट आणि पॅरलल रेझोनन्स सर्किट त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर सिरीज वालं सर्किट हे ऍक्सेप्टर असतं, ऍक्सेप्टर सर्किट आहे. त्याच्यानंतर पॅरलल वालं हे रिजेक्टर आहे, याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर जे 3 असे काढायचे, इंडक्टर, कपॅसिटर आणि रेझिस्टर काढायचं आणि सिरीज मधल्या याच्यामध्ये फेज डिफरन्स विचारला जाऊ शकतो. हे इंडक्टर, हे कपॅसिटर, रेझिस्टर. तर आकृती अशी काढायची बघा, आधी एक रेष काढायची, इथे एक वर रेष काढायची, इथे एक रेष काढायची आणि मग या पद्धतीने हे असं काढायचं पुढे. म्हणजे आधी रेषा काढल्या ना त्याला सगळ्याला आय नाव द्यायचं, समजलं. आणि नंतर ज्या काढल्या ना तर हे EMF हा EL म्हणायचा, इथं काढला तो EC म्हणायचा आणि हा E रेझिस्टन्सचा ER म्हणू शकता तुम्ही. मग याच्यावरून तुम्हाला फेज डिफरन्स विचारला जाऊ शकतो. तर याच्यामध्ये शॉर्टकट सांगते की इंडक्टर मध्ये करंट हा लॅग्स बिहाइंड असतो. कुणाच्या? आता लॅग्स मध्ये इथं A इथला घेतला आपण, तर हे झालं इंडक्टरच्या बाबतीत. याच्यावर काय अर्थबोध लागतो? तर इंडक्टर मध्ये जेव्हा हे LCR इन सिरीज असतात तर इंडक्टर मध्ये करंट लॅग्स बिहाइंड बाय EMF कितीने? तर 90 डिग्रीने, π/2 रॅडियन किंवा 90 डिग्रीने. समजलं का? और 90 डिग्री. आता कॅपॅसिटरचं काय? तर CI काय दिसतंय? आता करंट पुढे आहे, इथे बघा करंट पुढे आहे. तर म्हणून लीड्स शब्दामध्ये इथं E घ्यायचं आणि परत कितीने? तर π/2 रॅडियनने और 90 डिग्रीने. या पद्धतीने तुम्हाला फेज डिफरन्स वर प्रश्न येऊ शकतो, त्याच्यात कन्फ्युजन होऊ शकतं आणि म्हणून ह्या पद्धतीने आकृती नीट लक्षात ठेवली आणि ह्या शॉर्टकट असा लक्षात ठेवला तर तुम्हाला कळेल की तुमच्या इंडक्टर मध्ये करंट हा लॅग्स असतो EMF पेक्षा कितीने? π/2 रॅडियनने किंवा 90 डिग्रीने. आणि कपॅसिटर मध्ये करंट हा लीड्स असतो कुणापेक्षा? EMF पेक्षा कितीने? पॉवर रॅडियनने और 90 डिग्रीने. तर या पद्धतीने तुम्हाला त्याच्यानंतर पॉवर फॅक्टर त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ह्या पद्धतीने तुम्हाला किंवा एखादी डेफिनेशन येऊ शकते त्याच्यामध्ये रिएक्टन्स, इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कपॅसिटिव्ह रिएक्टन्स ह्याच्यावरची डेफिनेशन येऊ शकते. असे छोटेसे प्रश्न किंवा MCQ या चॅप्टरवर पडू शकतात. त्याच्यानंतर 14वा चॅप्टर आहे तुमचा ड्युअल नेचर अँड रेडिएशन. आता 14वा चॅप्टर आहे ड्युअल नेचर. याच्यामध्ये मॅक्सिमम ग्राफ आहे आणि त्या ग्राफवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आता बघा ते वेगवेगळे ग्राफ नीट करा आणि सगळ्यात महत्वाचं डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस, H/P, त्याच्यानंतर H/MV असे वेगवेगळे त्याचे 7 फॉर्म्युले येतात आणि ह्या फॉर्म्युल्यावरच तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सॉल्व न्यूमरिकल आहे ते चांगलं करा. आणि इलेक्ट्रॉन साठीचा जो फॉर्म्युला येतो तो येतो 12.28 डिवायडेड बाय √V इन व्होल्ट. हा येतो आर्मस्ट्रॉंग युनिट मध्ये आणि फक्त इलेक्ट्रॉन साठी. तर त्याच्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळे जे 7 फॉर्म्युला नॅनोमीटर मध्ये घ्यायचं असेल तर 1.228 नॅनोमीटर असं घेऊन वेवलेंथ तुम्हाला काढायला येते. त्याचे वेगवेगळे 7 फॉर्म्युले हे चांगले करा. जेव्हा आपण हा चॅप्टर डिटेल मध्ये घेऊ तेव्हा तुम्हाला म्हणजे शॉर्ट मध्येच पण त्यातली त्यात डिटेल मध्ये घेऊ तेव्हा तुम्हाला ह्या चॅप्टरवर काय काय MCQ येऊ शकतात ते नीट लक्षात ठेवा. आता 15वा चॅप्टर स्ट्रक्चर ऑफ ऍटम अँड न्यूक्लिआय. स्ट्रक्चर ऑफ ऍटम्स अँड न्यूक्लिआय. आता ह्या चॅप्टर मध्ये ना वेगवेगळा आता प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे ना तो वेगवेगळ्या पद्धतीने बदलतो. तर त्याच्यावर तुम्हाला हे R1, R2,
R3 याचा प्रॉब्लेम येऊ शकतो. ते नीट 5 ऑर्बिटची आहे ना रेडियसच चांगली करून ठेवा तुम्ही. आलं का लक्षात? तसंच वेगवेगळे जे बोर ऑर्बिट आहे त्याची प्रत्येकाची एनर्जी E1, E2, E3, E4, E5. त्याच्यानंतर तुम्हाला ते बदलतं कसं, तर ते प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या कसं बदलतं ते जे सगळे आहेत ना ते सगळे चांगले करून ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला आयोनायझेशन एनर्जी आहे, मिनिमम आयोनायझेशन एनर्जी, मॅक्सिमम आयोनायझेशन एनर्जी ते करा. बोर्स फॉर्म्युला चांगला करा आणि बोर्स फॉर्म्युल्यावरून तुम्हाला माहितीये 1/λ R इंटू 1/n² - 1/m² या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला सगळ्या सेरीजच्या पाचही सेरीजच्या मिनिमम आणि मॅक्सिमम ज्या वेव्हलेंथ आहेत आता, किंवा त्याला तुम्ही शॉर्टेस्ट आणि लॉंगेस्ट असं म्हणता, तर शॉर्टेस्ट वेव्हलेंथला आपल्याला माहिती आपण इथं इन्फिनिटी घेतो आणि म्हणून लॅम्बडा बरोबर n²/r आणि 1/r ची किंमत आपण 912 टाकतो एंगस्ट्रॉम युनिट आणि त्याच्यावरून सगळ्या सेरीज आपल्याला शॉर्टकट मध्ये त्याच्या शॉर्टेस्ट वेव्हलेंथ घेता येतात आणि त्यालाच आपण शॉर्टेस्ट वेव्हलेंथलाच आपण सेरीज लिमिट असंही म्हणतो. आणि म्हणून सेरीज लिमिट, मग तुम्हाला असं एखादा प्रश्न येऊ शकतो की कोणत्याही ज्या तुमच्या 5 सेरीज आहे, लेमन, बार्नमर, पाशियन, ब्रॅकेट, फंड, तर त्याच्यामध्ये प्रत्येक सेरीजची शॉर्टेस्ट वेव्हलेंथ काढायला येऊ शकते एखाद्या सेरीजची, किंवा लॉंगेस्ट वेव्हलेंथ काढायला येऊ शकते, किंवा एकाचा दुसरीशी रेशो सुद्धा येऊ शकतो. 1 मार्काला सीईटीला खूप असे प्रश्न आलेले आहेत आणि याच्यात येऊ शकतं. त्याच्यानंतर तुम्हाला न्यूक्लिअर फ्युजन, न्यूक्लिअर फिशन याच्या कन्सेप्टवर डेफिनेशन येऊ शकते. त्याच्यानंतर अल्फा, बीटा आणि गॅमा डीके जे आहे त्याच्यावरची रिॲक्शन येऊ शकते. तुमच्या पुस्तकात जे अनसॉल्ड एक्झरसाइज मध्ये जे अनसॉल्ड आहे की जर एखाद्या रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंटने अल्फा इमिट केला, बीटा इमिट केला, गामा इमिट केला तर काय काय होऊ शकतं, तर त्याच्यावरचं सुद्धा तुम्ही MCQ साठी त्याची प्रिपरेशन करून ठेवा. शक्यतो प्रेफर एक्झरसाइज मधलं करा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. तर या पद्धतीने स्ट्रक्चर ऑफ ऍटम आणि न्यूक्लिआय प्रिपेअर करा. त्याच्यानंतर लास्ट चॅप्टर सेमी कंडक्टर डिव्हाइसेस. आता हा चॅप्टर MCQच्या दृष्टीने जास्ती महत्वाचा आहे. चॅप्टर नंबर 16 सेमी कंडक्टर डिव्हाइसेस. आता सगळ्यात आधी ज्या 4 जे स्पेशल टाईपचे डायोड आहेत ना, पहिला घ्यायचा फोटो डायोड, दुसरा घ्यायचा झिनर डायोड, तिसरी घ्यायची सोलर सेल आणि चौथा घ्यायचा LED लाईट इमिटिंग डायोड. पहिलं तर त्याचं बायसिंग. आता बघा हे दोन्ही रिव्हर्स बायस मध्ये काम करतात. याला नो बायस किंवा 0 बायस आणि याला फॉरवर्ड बायस. मग कसं लक्षात ठेवायचं? फोटो डायोड रिव्हर्स बायस मध्ये काम करतो, झिनर डायोड रिव्हर्स बायस मध्ये काम करतो, सोलर सेल नो बायस और 0 बायस आणि LED हे फॉरवर्ड बायस मध्ये. त्या चारींचेही सिम्बॉल करून ठेवा. आलं का लक्षात? त्या चारींचे सिम्बॉल करून ठेवा, कोणत्या बायस मध्ये काम करतात ते करून ठेवा. ट्रान्झिस्टरचं सिम्बॉल चांगलं करून ठेवा. तुम्हाला NPN ट्रान्झिस्टर किंवा PNP ट्रान्झिस्टर त्याचा सिम्बॉल त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे ते चारीची किंवा एखादी डायग्राम देऊन हे कशाचं सिम्बॉल आहे, सर्किट सिम्बॉल आहे असंही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर कोणत्या बायस मध्ये काम करतात असंही विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर त्याची जी स्पेशालिटी आहे, ते 4 टाईपचे स्पेशल पर्पज डायोड आहे, त्या प्रत्येकाची काय स्पेशालिटी आहे ते पण नीट लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लॉजिक गेट. आता लॉजिक गेट मध्ये तुम्हाला त्याच्या एखाद्या लॉजिक गेटचं बुलियन इक्वेशन विचारलं जाऊ शकतं, ट्रूथ टेबल दिला जाऊ शकतो आणि हा कोणत्या गेटचा ट्रूथ टेबल आहे असं विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर म्हणजे लॉजिक गेटवर शुअर शॉर्ट MCQ असतो, त्याला चांगलं प्रिपेअर करा. आणि या पद्धतीने सेमी कंडक्टर डिव्हाइसेसवर असे MCQ किंवा 1 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक्सक्लुझिव्ह ऑर गेट जे आहे ते नीट करा. त्याच्यानंतर कोणते बेसिक गेट आहेत, कोणते युनिव्हर्सल गेट आहेत ते सगळं नीट करा. तर या पद्धतीने तुम्हाला MCQ साठी
आणि VSA साठी प्रत्येक चॅप्टरची कशी प्रिपरेशन करायची या व्हिडिओमध्ये मी फक्त डायरेक्शन दिलेली आहे आणि ऍक्च्युअल प्रत्येक चॅप्टरचा एक 10-10 मिनिटाचा 15-15 मिनिटाचा उत्तरासह मी व्हिडिओ टाकणार आहे। तर ज्याने तुम्हाला म्हणजे ए सेक्शनची तुमची जी चिंता आहे की नेमकी प्रिपरेशन कशी करायची ती मिटणार आहे आणि जर नाही ए सेक्शनला आलं तर कुठेतरी त्याचा बी सेक्शनला सी सेक्शनला फॉर्म्युल्यात कुठेतरी उपयोग होणार आहे। आता आपल्याकडे फक्त 4च दिवस उरलेले आहेत आणि 2 दिवसात जर आपण अशी सगळ्या चॅप्टरची प्रिपरेशन केली आणि राहिलेले 2 दिवस जर आपण त्याला रिवाइज केलं तर आपला खूप सारा अभ्यास होऊन जाणार आहे। तर आता बघा तुम्हाला आता जीवतोड मेहनत करण्याशिवाय पर्याय नाही। डू ऑर डाय ही तुमची सिच्युएशन आहे आणि सुदैवाने आलेल्या सुट्टीचा जर तुम्ही पॉझिटिव्हली उपयोग करून घेतला, सायन्सचा पहिलाच पेपर आहे, आधी लँग्वेजचे पेपर झालेले आहेत आणि सायन्सचा पहिला पेपर जर चांगला गेला तर पुढचे पेपर चांगले जातात आणि पहिल्याला जर टेन्शन आलं तर नंतरच्या पेपरवर पण त्याचा परिणाम होऊ शकतो। आता 4 दिवसाच्या अभ्यासाच्या स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ पण पडेल तुमच्यासाठी, त्याच्यानंतर फिजिक्सचा पेपर कसा लिहायचा तो पण व्हिडिओ पडेल। तर हे दोन्ही व्हिडिओ पेपरला जाण्यापूर्वी नीट पहा आणि व्यवस्थित पेपर लिहा। ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ।